जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक गावामध्ये खेडेगावामध्ये 50-100 अशी मुलं आहेत की त्यांचं वय वर्ष 25-30 उलटून गेलेलं आहे। शेतीचा व्यवसाय साधारणतः करतात, त्यामुळं त्यांना मुलीच मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे। म्हणजे उलटा आता हुंडा द्यायची पद्धत, आता मुलींना हुंडा द्यावा लागतो तर लग्न होतंय आणि फसवणुकीचे प्रकार फार व्हायला लागलेत। बोगस मुली आणतात, लग्न करतात, एकाच मुलीचे 4-4 लग्न, हे असे प्रकार फसवणुकीचे सुद्धा पैसे घेऊन 2.5-3 लाख रुपये हे लुटले जातात अशी परिस्थिती आहे। तर या बाबतीत सुद्धा सरकार विचार करून ह्या मुलं जे आज विना लग्नाचे आहेत, आज खरं म्हणजे फार वाईट परिस्थिती आहे आणि समाजामध्ये सुद्धा मग त्याच्यामध्ये अनेक व्यसनं करणं